मंडळी नमस्कार. अरुला माझा फोन हवाय. हो देणार बाबू तुला. त्याला ते ऑन ऑफ बटन करायचंय व्हिडिओ. आज अरुचं वॅक्सिनेशन आहे. त्याला झोपेतून उठवलं आणि चाललं, कारण की पहिलाच नंबर त्याचा आहे. सकाळी सकाळी लवकर झालं तर बरं आहे, त्याच्यामुळे तो तसा झोपेतून उचललाय. त्याला खाणं पिणं घेतलंय सोबत, पण आता काय आम्हाला भूक नाहीये. लगेच निघालोय. हो आहे तिकडे. नमस्कार. प्लस आज वहिनीच्या माहेरी सत्यनारायण पूजा आहे, शनी पूजा आहे, तिकडे सुद्धा जायचं आहे. आणि जसं मी लास्ट टाइम म्हटलेलं, डेंटिस्ट कडची आजची लास्ट हे आहे. काल त्यांचा फोन आला होता, तुमची कॅप आली आहे, कधी येते बसवायला. सो आजच बसवून ते फिनिश करणार आहोत. हे मंगळसूत्र अक्षता ताईंनी आणलं. त्या फिरायला गेल्या होत्या ना तिथून. आज म्हटलं ते आपण घालूया, कारण ते थोडं पिंक टोन मध्ये आहे, त्याच्यामुळे. नंबर तर लावला होता मी फर्स्ट, पण ते कसं असतं, नंबरचं रजिस्टर वेगळं आहे. आणि तिथे ऍक्च्युली असं असतं की पहिले जर आपण गेलो तरच आपला नंबर पहिला. तर तसं करून आमचा 6वा नंबर ठीक आहे. तर नाश्ता मी काहीच केला नव्हता. कुमारने पण फक्त चहा प्यायला होता ना, त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया, कारण 1 तास 1.5 तास जाऊ पण शकतो. ह्याच्या आधीचा अनुभव आहे, त्याच्यामुळे मग थोडंसं खाल्लं. अरुला पण थोडंसं दिलं केक, पण त्यांनी काही खाल्ला नाही. दूध आहे सोबत. ओके बेबी. केळी पण घेतली त्याच्यासाठी, वेलची 2 पर्स मध्ये टाकून. पण बघूया, अजून तरी काही साहेबांना लगेच भूक लागलेली नाही. डॉक्टरकडे गेलेलो, पण ते जे वॅक्सिन द्यायचं आहे ते अवेलेबल नाहीये. तर डॉक्टर म्हणाले की पुढच्या वेळेला याल तेव्हा दिलं तरी चालणार आहे. आता त्याला लागलेली भूक, आईकडे तसंही यायचंच होतं, कारण तिला पण आठवण येत होती आरुची. आणि मला पण एक छोटस काम होतं, त्याच्यामुळे मी इकडे घुसलो. त्याला मी इथेच काहीतरी भरवते, जरा पेट पूजा त्याची होऊ दे. त्याला काहीतरी भरवून मग डेंटिस्ट कडे. अरुला ठेवलं आईकडे, भरडी करून दिली. तिला म्हटलं तू पास, मग आम्ही जाऊन येतोय. जी कामं होती ती उरकून येतोय. घरी जाताना त्याला पिक करू. तिला त्याची जाम आठवण येत होती, खूपच जास्त, कारण 12 दिवस वगैरे राहिले मी घरी ना. आणि तेवढ्या दिवसात तिला पण सवय झाली, कारण सुट्टी चालू आहे तिची शाळेला सध्या. त्याच्यामुळे मग तिला ते खूपच फील झालं, झोप बीत नाही आली तिला. त्याच्यामुळे तिला थोडंसं ठेवलं त्याच्यासोबत खेळायला. मग आम्ही कामं उरकून येतो. बुवा आहे तिथे, मम्मींचे मामा लागतात, ठीक आहे. तर त्यांनी पूजा घातली. आपण त्यांना हिंदीमध्ये विचारूया की या पूजेचा काय अर्थ है और क्या केली जाते पूजा. विष्णु भगवान के पास जाके नारद ने पूछा कि भूलोक में गया, वहाँ पे बहुत पब्लिक अगन समझने की बहुत तकलीफ में है, उनको कैसा परिवार कैसा करेंगे, क्या करेंगे. तो नारद भगवान ने विष्णु ने बताया उनको एक सत्यनारायण पूजा करके है, वो भूलोक में जाके बताओ. सभी लोग सत्यनारायण पूजा करने दो. सत्यनारायण पूजा करेगा सभी भूलोक में हुआ कष्ट या जंतु प्राणी के लिए कोई भी कष्ट तकलीफ हुआ आया होगा वो दूर रहेगा. वो मेन पूजा वही है सत्यनारायण, लक्ष्मी से सत्यनारायण पूजा. वो करने से भूलोक सब अच्छा होगा, भूलोक में रहने वाले का सभी कष्ट परिहार होएगा करके बताया. जब से हम लोगों ने हम लोग को महाराज लोगों ने, हम लोग गुरुवारी ने बताया ऐसा करने का. वही सब हम लोग जितना सीखा उतना आप लोगों ने सत्यनारायण पूजा करते. सुंदर सुंदर, बहुत सुंदर दिख रहा है. विशेष करके कर्नाटक में कर्नाटक का महाराज लोगों ने ज़्यादातर इस तरह से हम लोग करते हैं, क्योंकि विष्णु भगवान को क्या है कि उनको अलंकार क्या है, क्योंकि जितना अलंकार करोगे उतना अच्छा है. शिव भगवान को क्या अभिषेक इष्ट है, जो जितना भी उनको पसंद है, कितना भी पानी डालो फिर भी खुश होता है शिव भगवान. वैसे ही ये विष्णु को, इनको जितना अलंकार करो, कितना फूल चढ़ो, कितना सोना चढ़ो, फिर भी उनको कमी है. जैसे कि तिरुपति में आप देखते हैं जितना भी आप दो फिर भी ऐसा मांगते रहते हैं. इसके लिए सत्यनारायण पूजा इस तरफ से होना चाहिए. ये अलंकार ज़्यादा होना चाहिए. आप प्रसन्न प्रसाद होकर देखे, वही भगवान जैसा खुश होता है तो पब्लिक भी खुश होता है. ये भगवान का कहना है. तो प्रसन्न का है सपदा, यानी घी, रवा और केले, दूध डाल के बनाएगा, वो सपदा बोलते हैं हम लोग. वही प्रसाद बड़ा प्रसन्न का भगवान का होता है, वही हम लोग ने. बहुत खूबसूरत. मैंने पहली बार देखा, देखते ही मंत्रमुग्ध
मतलब बहुत अच्छा, दूर से भी बहुत सुंदर। महाराज लोग, हम लोग सब लोग इनका साकार से सब अच्छे तरह से होता है। ये करने वाले से क्या होता है, ये करने वाले का मन बड़ा होना चाहिए। इनका मन का इच्छा है भगवान को सामने रख के आप इधर भी जाओ, आपका काम बन जाएगा। उसमें कभी नहीं आपका काम रुकावट नहीं होता है। मगर प्रथम माता पिता का आशीर्वाद लो, गुरु का आशीर्वाद लो, और उसके बाद भगवान का मन अच्छा होना चाहिए, मन कड़वा नहीं होना चाहिए। हम लोग कोई कर्नाटक से महाराष्ट्र आया, हमारा मुंबई गया, मुंबई से अलीबाग आया, ऐसा एक अलंकार से सामूहिक सत्य अपना ये सत्यनारायण पूजा करने का योगा मिला। इसमें इतना ही नहीं है, ये बहुत लोगों को पूजा देखने को और पूजा का प्रसाद लेने को नसीब मिला, वो बड़ा है। हम लोग को उसका भी पूर्ण हमको भी मिलता है। आप लोग जितना खुश होता है, आप भगवान जैसा वो आपण खुश होएंगे, भगवान खुश होता है। साऊथमध्ये ना हे बघितलेलं आहे ना, हे वाला टीका, ठीक आहे, थँक्यू। आता आम्ही पुन्हा चाललोय वहिनीकडे। सकाळी सत्यनारायण पूजा होती आणि आता संध्याकाळी शनी पूजा। आई पप्पा ऑलरेडी पुढे गेले, आता आम्ही निघतोय। मला पेमेंट पाहिजे युट्यूबवर धोपाडाचं घामाने भरलं धोपाड होतं। आपण दरवाजा मोठा करू आता ऑप्शन नाही राहणार। गेल्या वेळेला आपण महाभारतातील कर्ण जाणून घेतला होता। आज आपण महाभारतातील द्रौपदी जाणून घेणार आहोत। महाभारत द्रौपदीमुळे झालं असं किती जणांना वाटतं? द्रौपदी म्हणाली आंधळ्याचा पुत्र आंधळा, आणि म्हणून दुर्योधनला राग आला आणि महाभारत घडलं असं तुम्हाला वाटतं? स्वयंवराच्या वेळी जेव्हा कर्ण शिवधनुष्य उचलायला गेला, तेव्हा एका सूतपुत्राशी, एका शूद्राशी मी लग्न करणार नाही असं द्रौपदी म्हणाली। हे तुम्ही पाहिलंय सिरियल्समधून, मी पण पाहिलंय। पण चला जरा सत्यता पडताळूया। कुमारी चापी पांचाली वेदी मध्या समुस्थिता, सुभगा दर्शनीयांगी वेदी मध्या मनोरमा, श्यामा पद्मपलाशक्षी नीलकुञ्चिता मूर्धजा, मानुसं विग्रहं कृत्वा साक्षात् अमरवर्णिनी, नीलोत्पला समोगन्धो यस्या प्रोषात् प्रभायति, या बिभर्ति परं रूपं यस्या नास्ति उपमा भुवि। हा श्लोक रिसेंट प्रसिद्ध झालेल्या महाभारत सिरियलमधला आहे, किमान मला तरी तिथूनच माहीत आहे। तर हा श्लोक द्रौपदीसाठी म्हटला गेला होता आणि त्याचा अर्थ असा होतो, पांचाल देशाची सुंदर राजकन्या जिचा जन्म यज्ञातून झालेला आहे, जिचं येणं शुभ गोष्टींचा संकेत देतं। अतिशय सुंदर मनमोहक अशी स्त्री जिचा जन्म यज्ञातून झालेला आहे। सावळ्या रंगाची, कमळासारखे डोळे असणारी, लांब दाट काळ्या भोर कुरळ्या केसांची एक अशी स्त्री जी मानव रूपात दिसतीये, पण ती भासतीये कुठल्या तरी वेगळ्याच जगातली, कुणीतरी अमर अशी। तिच्या देहातून निळ्या कमळाचा सुगंध येतोय, खूप दूरवर उभ्या असलेल्या व्यक्तीला देखील तो सुवास येतोय। तिच्या सुंदरतेचं वर्णन केलं जाऊ शकतं असे शब्दच नाही आहेत। असा सुंदर अर्थ होतो त्या श्लोकाचा। वेदव्यास ऋषींनी जे महाभारत रचलंय, जो खरा घडलेला इतिहास आहे, त्यात द्रौपदीविषयी काय सांगितलंय चला बघूया। जेव्हा कृष्णाचा मृत्यू जवळ आलेला असतो, यादवांमध्ये जेव्हा युद्ध सुरू असतं, तेव्हा कृष्ण त्याच्या सारथ्याला दारुकाला सांगतो की जाऊन अर्जुनला घेऊन ये, म्हणजे तो या सगळ्या स्त्रियांना इथून सुखरूप बाहेर काढेल। जेव्हा अर्जुन येतो तोपर्यंत कृष्णाचा तर मृत्यू झालेला असतो, पण अर्जुन वासुदेवला म्हणजे कृष्णाच्या पित्यांना काय म्हणतो की श्रीकृष्ण गेले म्हणजे आता आमची पण जायची वेळ आली आहे। कारण आमच्यातला संबंध इतका घट्ट होता की कृष्ण, आम्ही 5 पांडव आणि कृष्णा म्हणजे द्रौपदी, हे 7 वेगवेगळे देह आहेत, पण त्यांच्यातली आत्मा एकच आहे। कळलं तो काय म्हणाला? इतकं महत्त्व दिलं त्याने द्रौपदीला। आता कुठल्या ऐऱ्या-गैऱ्या स्त्रीविषयी अर्जुन असं नाही मोडला ना, द्रौपदीचं कॅरेक्टरच इतकं ग्रेट असेल है ना, त्याशिवाय का त्याने तिला इतकी इम्पॉर्टन्स दिली।
पांडवांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पत्नी होत्या, बरोबर. द्रौपदी व्यतिरिक्त प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पत्नी होत्या. त्यांच्याविषयी अर्जुन असं नाही म्हणाला. मग द्रौपदीविषयीच का? द्रौपदीमध्ये खरंच काहीतरी त्या लायकीचं असेल ना, की त्याने कृष्ण आणि 5 पांडवसोबत द्रौपदीलाही इन्क्ल्यूड केलं, बरोबर. B.R. चोप्रा यांची जी प्रसिद्ध मालिका होती महाभारत, त्यात असं दाखवलं गेलं की द्रौपदी म्हणाली अंधे का पुत्र अंधा. पण वेदव्यास रचित महाभारतामध्ये असा उल्लेख कुठेही नाही. जितकं ते सिरियलमध्ये द्रौपदीला इररिस्पॉन्सिबल दाखवलं गेलं तशी ती नव्हतीच. मुळे ती खूप रिस्पॉन्सिबल होती खऱ्या आयुष्यात. काही जण म्हणतात की तिचा अग्नीमधून जन्म झाला होता म्हणून ती इतक्या तापट स्वभावाची होती, सतत रागराग करायची, सतत बदल्याची भावना तिच्या मनात असायची, बदल्याची भावना तिने उरी बाळगली होती. म्हणजे दुःशासनाच्या रक्तानेच मी माझे केस धुवीन, तोपर्यंत मी माझे केस बांधणार नाही, असं वगैरे सगळं मालिकेतून आपण पाहिलंय, बरोबर, द्रौपदीविषयी. पण वेदव्यास रचित महाभारतामध्ये वेगळं दिलंय. काय वेगळं दिलंय तर वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदी म्हणते की जोपर्यंत युद्धामध्ये दुःशासनाचा मृत्यू होत नाही तोपर्यंत मी केस बांधणार नाही, इतकं ती म्हणते. पण त्याच्या रक्ताने मी माझे केस धुवेन वगैरे असं काहीही ती बोलत नाही. ओके, मग हा रक्ताचा संबंध कुठून येतो? हे रक्त अँड ऑल हे आलं कुठून मध्येच? तर हा संबंध येतो एका संस्कृत नाटकातून, जे किमान 1,500 ते 2,000 वर्षांपूर्वी भट्टनारायण यांनी लिहिलं. आणि त्या नाटकात त्यांनी काय सांगितलं की म्हणजे आता बघा महाभारतात दिलंय की भीमाची प्रतिज्ञा होती की तो दुःशासनाला मारून त्याचं रक्त पिईल. हे महाभारतात ॲक्च्युअली वेदव्यास रचित महाभारतात आहे. तर भट्टनारायण यांनी लिहिलेल्या नाटकात काय सांगितलं गेलं की तसं केल्यानंतर म्हणजे दुःशासनाला मारल्यानंतर भीम जेव्हा द्रौपदीजवळ येतो ना, तेव्हा तो तिला बोलतो की या रक्ताळलेल्या हातांनी मी तुझे केस बांधेन. तिथून तो रक्ताचा संबंध घेतला गेलेला आहे आणि मालिकांमध्ये दाखवला गेलेला आहे. तिथून आपल्यापर्यंत पोहोचला गेलेला आहे की रक्ताने केस धुवेन असं द्रौपदी म्हणाली. पण इतिहासामध्ये ती तसं नव्हती म्हणाली. फक्त मृत्यू होईपर्यंत मी केस बांधणार नाही इतकं म्हणालेली. भंडारकर ओरिएंटेड रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे यांनी महाभारताची क्रिटिकल एडिशन पब्लिश केली. तर त्यांनी ती कशी पब्लिश केली? देशभरातून, ओके, अखंड भारत देशातून 1259 मॅन्युस्क्रिप्ट्स त्यांनी एकत्रित केल्या. त्या सगळ्यांमधले पर्व म्हणजे चॅप्टर्स एकमेकांशी कम्पेअर केले आणि जो प्रसंग जास्तीत जास्त मॅन्युस्क्रिप्टमध्ये सांगितला गेला ना, तो त्यांनी क्रिटिकल एडिशनमध्ये इन्क्ल्यूड केला. तर त्यांच्या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की एवढ्या 1259 पैकी केवळ 5 मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये लिहिलंय की द्रौपदी म्हणाली सुतम न वरियामी, सुताशी मी विवाह करणार नाही. उरलेल्या 1254 मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये सुतम न वरियामी वगैरे असला काहीच उल्लेख नाही आहे. केवळ 5 मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये ते येतं उल्लेख, केवळ 5 एवढ्यापैकी. मग त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की सुतम वरियामीचा प्रसंग एक्सटर्नली कोणीतरी ॲड केलेला आहे, जो ॲक्च्युअल महाभारतामध्ये वेदव्यास रचित महाभारतामध्ये लिहिलेला नाही. आणि जेव्हा ते सगळे जंगलात असतात ना कृष्णासोबत, तेव्हा त्याची पत्नी जेव्हा हे सगळे पांडव जंगलात असतात, द्रौपदी पण असते तिथे, आणि तेव्हा कृष्ण पण जातो जंगलामध्ये, तर त्याची पत्नी कृष्णाची सत्यभामा ती सुद्धा तिथे जाते. आणि ती द्रौपदीला म्हणते की माझा तर एकच नवरा आहे, तरी मी त्याला माझ्या पकडीत नाही ठेवू शकत, तो माझा ऐकत नाही. तुझे तर 5-5 नवरे आहेत आणि जेव्हा बघावं तेव्हा ते तुझ्याकडे असं बघत असतात की विचारूच नकोस. म्हणजे तू त्यांना एकदम मोहित करून टाकलंयस. तू एकदा सांगितलंस तरी 5ही जण तसं करण्यासाठी तत्पर असतात. सत्यभामा बोलते द्रौपदीला, तुझ्याकडे असा कुठला वशीकरण मंत्र आहे, मलाही दे, तू मला पण कृष्णाला संमोहित करायचं आहे. तेव्हा द्रौपदी तिला सांगते की असा कुठलाच वशीकरण मंत्र माझ्याकडे नाही आहे, सत्य. सत्य म्हणजे सत्यभामा. मी तुला सांगते की माझे पती माझं म्हणणं का ऐकतात आणि माझा एवढा सन्मान का करतात. तर ॲक्च्युअल महाभारतामध्ये वेदव्यास रचित महाभारतामध्ये एक पूर्ण एपिसोड दिला गेलेला आहे, ज्याच्यात सांगितलं आहे की द्रौपदी एक्झॅक्टली कशी होती, तिची काय कार्यक्षमता होती, तिच्यात काय क्वालिटीज होत्या, जेव्हा ती इंद्रप्रस्थाची महाराणी होती तेव्हा ती कशी आणि काय काय कामं करायची. ओके, तर त्याच्यात दिलं गेलं आहे की सगळ्यात पहिले उठायची, सगळ्यांच्या आधी आणि सगळ्यांच्या शेवटी झोपायची. राजमहालामध्ये जितके जण होते, राजमहाल होता तो, साधा सुद्धा वाडा नाही, राजमहालामध्ये जितके जण होते, अगदी भेटायला येणारे जे असतील ते सुद्धा, प्लस त्या महालातले अगदी लाख ब्राह्मण, 80,000 विद्यार्थी, राजपरिवारातील सगळे दासी, सगळे सेवक, अगदी जेवण बनवणारे सगळे सुद्धा, त्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था ती करायची. ओके, कोणाला काय आवडतं कसं काय ते सगळं.
त्यानंतर तिथल्या सगळ्या सेवक सेविकांची नावं तिला माहिती होती. एवढ्या सगळ्या सेवक सेविकांची नावं तिला माहीत होती. सगळ्यांचं जेवून झाल्यानंतर सगळ्यांचं, अगदी सगळ्यांचं, म्हणजे जे स्पेशल नीड्सवाले जे होते महालामध्ये, म्हणजे अगदी कुबड आलेले ब्राह्मण वगैरे वगैरे जे असे थोडे स्पेशल नीड्सवाले आहेत, त्या सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ती जेवायची. आणि स्त्री आहे म्हणून केवळ किचनचंच सगळं ती बघायची असं नाही, तिजोरीची सुद्धा सगळी व्यवस्था तिच्याकडेच होती, तीच पाहायची. तिजोरीत किती धनसंपदा होती हे युधिष्ठिर, अर्जुन यांना पण माहिती नव्हतं, पण ते द्रौपदीला माहीत असायचं. किती धन आलंय, किती खर्च झालाय, कुठे खर्च झालाय, कसा खर्च झालाय, एखाद्या कार्यासाठी किती धन लागेल, या सगळ्याचं नियोजन, दासदासींचा पगार, हे सगळं द्रौपदी बघायची. राजाला म्हणजे युधिष्ठिरला जर कुठे बाहेर जायचंय तर घोडे वगैरे तयार आहेत की नाही, मग कुठले घोडे नेणार, किती नेणार, या सगळ्याची व्यवस्था पण द्रौपदी करायची. अर्जुन, भीम, बाकी पांडव यांना जर कुठे बाहेर जायचंय तर ते काय कार्यासाठी जाणार आहेत, मग त्यांच्याबरोबर काय सामग्री द्यायची, किती धनसंपत्ती द्यायची, किती अन्नसाठा द्यायचा, किती आणि कोणते सेवक सेविका पाठवायचे, या सगळ्याचं नियोजन द्रौपदी करायची आणि अगदी चोख करायची. सो या सगळ्यावरून आपल्या लक्षात येतं की ती खरंच किती ग्रेट होती. ती अशीच कोणीतरी साधारण नव्हती, तिच्यात प्रशंसनीय अलौकिक क्वालिटीज होत्या आणि म्हणून ती पांडवांची प्रिय तर होतीच, पण महाभारतातही तिचं एक वेगळं स्थान आहे. आणि अगदी म्हणजे तिचे 5 पुत्र जेव्हा अश्वत्थामाने मारले युद्धामध्ये, त्यानंतर सुद्धा म्हणजे इतकं ते दुःख सहन केल्यानंतर सुद्धा जोपर्यंत युधिष्ठिर राजा होता, युद्धानंतर जोपर्यंत युधिष्ठिर राजा होता तोपर्यंत तिने ही सगळी कार्य तेव्हाही केलेली आहेत. म्हणजे ती इतकी ग्रेट होती, पण अनफॉर्च्युनेटली या गोष्टी आपल्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाहीत. द्रौपदी बोलली सुतम न वरयामी, द्रौपदीने 5 लोकांशी विवाह केला. द्रौपदी म्हणाली अंधे का पुत्र अंधा, आणि द्रौपदीमुळे महाभारत घडलं. द्रौपदी म्हणाली त्याच्या रक्ताने मी माझे केस धुवीन, आणि माझं त्यांनी एवढा अपमान केला तर युद्ध व्हायलाच पाहिजे. हे सगळं आपल्याला माहिती आहे तिच्याविषयी, पण तिच्या बाकी क्वालिटीज, म्हणजे हे खरं पण नाही आहे ॲक्च्युली, जे आपल्याला माहिती आहे ते तिच्याविषयी खरं पण नाही आहे, ते कुठून तरी ॲडिशन केलं गेलं. ॲक्च्युली इतिहासामध्ये हे नाहीच आहे. जे खरं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेलंच नाही आहे. चुकी कोणाची, कुठे ना कुठे आपलीच. आपल्यालाच ते फाइंड आउट करायचं आहे ॲक्च्युअल इतिहास वाचून, वेद व्यास रचित महाभारत वाचून.